वर्कशॉप घेण्यात आलं उमेदवारांचं मला वाटतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय आदित्यजी आणि माननीय आमचे अमितजी या दोघांनी जे नव्या उमेदवारांना उद्याच्या विजयी होण्यासाठी जे मार्ग दाखवलं, भाषण केलं ते अतिशय उत्तम होतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये अजून एक जोश निर्माण झाला. आणि आत्ता महाराष्ट्रात मी खरं तर आत्ता या क्षणी जो उभा आहे तो महाराष्ट्रात काय चाललंय, नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये जे घडलं ते आत्ता काल परवाकडे महानगरपालिकेच्या संदर्भात सुद्धा आपण असं एक सगळेजण बातम्या दाखवते. 21 जण बिनविरोध निवडून आली. त्यातला हा एक उत्तम नमुना उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. मुंबई शहरातील प्रभाग क्रमांक 226 त्या 226 मध्ये आमच्या म्हणजे अपक्ष उमेदवार आहेत सौ तेजल दीपक पवार या महिला उमेदवाराने अर्ज भरला. तिचा अर्ज मागे घ्यावा म्हणून दुर्दैव या महाराष्ट्राचे या महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्यांची सगळा कुटुंब परिवार त्यांच्या मागे हात धुवून लागलाय. इतक्या धमक्या, इतका दबाव की एबी फॉर्म भरल्यानंतर हे त्यांचे पती आहेत दीपक पवार यांनी घर सोडलंय. ते आजपर्यंत घरी जाऊ शकले नाही. महिला यांच्या पत्नी तेजल पवार या मुलांना घेऊन बाहेर आहेत. का तर तुमचा फॉर्म मागे घ्या आणि माझ्या भावाला बिनविरोध निवडून आणा. तिथे घरावर सुद्धा काही माणसं त्यांची जाऊन त्यांना धमकावत आहेत. आणि म्हणून मी या माध्यमातून मुंबई शहराचे आयुक्त देवेंद्र भारती यांना पहिली विनंती करतोय की या दीपक पवार आणि सौ तेजल पवार या कुटुंबियांना पहिलं संरक्षण द्या. आणि यांचं काही झालं तर त्याला या महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जबाबदार असतील एवढं आपण लक्षात ठेवा. त्यांना आलेल्या धमक्या, त्यांना आलेला दबाव, प्रलोभन याबाबत ते स्वतः सांगते. हे महत्वाचं आहे. कसलं बिनविरोध करताना निवडणार काय लोकतंत्र आहे का? बोला ऐका.